नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर खूप स्वामी समर्थ महाराजांच्या कथेला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. या कथेतून तुम्हाला खूप छान असा संदेश मिळतोय आणि ती कथा तुमच्या उपयोगाची पडते. आणि आजची कथा ही खूप छान अशी आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, सबस्क्राईब करा. आजची कथा अशी आहे की श्री स्वामी समर्थ स्वतःबद्दल बोलताना काही वेळा दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ असे सांगत असतात. श्री स्वामींचे बोलणे सांकेतिक असल्याने त्याचा अर्थ लावणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तसेच कठीणच आहे. शेगावचे श्री गजानन महाराज गणात बोते असे काहीसे सांकेतिक बोलत असतात. त्याचा अर्थ हवप श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन विषय या अतिशय रसाळ ग्रंथात समजावून सांगितला आहे. श्री स्वामींच्या बोलण्यातही असाच काहीतरी गूढार्थ असावा, तो समजावून घेण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. यापूर्वी श्रेष्ठ साधकांनी आणि विद्वानांनी याची जी फोड केली आहे ती विचारात घेऊनच आपण हे गूढ समजून घ्यायचे आहे. दत्त म्हणजे दिलेले, तेव्हा दत्तनगर म्हणजे दत्ताने दिलेले नगर. या ठिकाणी नगर या शब्दाचा संकेत देह या अर्थी असावा असे वाटते. आपण प्रत्यक्ष कोण आहोत हे स्पष्टपणे न सांगता हा देह दत्तानेच दिलेला किंबहुना हा दत्ताचाच देह आहे असा संकेत यामधून मिळतो. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवावी युगे युगे. हे जे भगवंताचे अवतार घेण्याचे ब्रीद आहे त्याच कारणाकरता श्री दत्तात्रेयाने स्वतःचा हा अवतार घेतला आहे असे स्पष्ट दर्शन याच्यातून मिळते असे मला वाटते. श्री स्वामी हे प्रत्यक्ष दत्तावतारच होते या आपल्या श्रद्धेला यातूनच पुष्टी मिळते. मूळ पुरुष म्हणून जो उल्लेख आहे याचा अर्थ आदी पुरुष, ज्याच्यापासून या विश्वाची उत्पत्ती झाली पण जो यापासून वेगळा आहे असा जो आदी पुरुष तो मी येथे स्पष्ट केलेले दिसते. हा विश्वाद्य आहे, हा अजर, अनाम, अनंत आणि अविनाशी आहे. हा स्वयंभू असून सर्वांतर्गत, सर्व व्यापक, सर्व साक्षी आणि स्फूर्तगामी आहे. श्रीमद भागवतातही श्री दत्तगुरु हेच परब्रह्माचे अवतार आहेत असा उल्लेख आहे. सनकादिकांनी आपले पिता ब्रह्मदेव यांना या संबंधी प्रश्न विचारला असता ब्रह्मदेवाने त्यांना हंसावताराच्या रूपाने ब्रह्मज्ञान सांगितले. त्यात ते म्हणतात, ज्याचेनी नामे पळे कृतांतो त्याचेनी नामे जन्ममरणा घातो तो अवतारू श्री दत्तो मूर्ती म्हणतो परब्रह्म. यावरून श्री स्वामींच्या दत्तनगर, मूळ पुरुष या दोन्ही शब्दांचा अर्थच यथार्थ बोध होतो. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात भगवंतांनी आपला स्वतःचा उल्लेख उत्तम पुरुष असा केलेला आहे. हा भगवंत, हा उत्तम पुरुष म्हणजेच परब्रह्माचे मूळ स्वरूप आहे. ते म्हणतात, ते तो गा उत्तम पुरुष, तो जो तृतीय का निष्कर्ष दोहीहून अनेको मागलीला तो. अरे अर्जुना, जो मागे सांगितलेला क्षराक्षर या दोघांपासून निराळा, जो शेवटला म्हणून सांगितला तोच शुद्ध परमात्मा म्हणजे उत्तम पुरुष होय. मग एक पण ना तुझे ऐसे नाही हे नेनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेते ऐसे आती जे काही तो उत्तम पुरुष पाही जे परमात्मा इही बोली जे नामी. मग जेथे एक पण नाही म्हणजे दुजेही नाही, असणे आणि नसणे हेही भाव उरत नाही, अनुभव सुद्धा नाहीसा होतो असे जे काही तत्व आहे ते म्हणजेच तो उत्तम पुरुष आहे असे समज आणि त्यालाच परमात्मा असेही म्हणतात. श्री स्वामी ब्रह्मांड नायक असल्याने ते ब्रह्मांडाच्या पलीकडे आहेत. म्हणून भगवद्गीतेत वर उल्लेख केल्याप्रमाणे जो पुरुषोत्तम तोच मूळ पुरुष या श्री स्वामींच्या शब्दाने ध्वनित केला आहे असे वाटते. वडाचे झाड, वटवृक्ष हे सदेह अवतारानंतर श्री स्वामींचे निवासस्थान म्हणून ओळखले जात असले तरी ते श्री स्वामींच्या अवतार कार्याचे रूपकच आहे. वटवृक्षाचे वैशिष्ट्य हे की तो अनेक शाखांनी विस्तारतो. त्याच्या शाखांतून पारंब्या निघून त्या पारंब्या रुजून पुन्हा वृक्ष निर्माण होतात. असे त्याचे पुनर्निर्माणाचे कार्य अवतीर्णपणे चालू ठेवण्याचे सामर्थ्य आहे. श्री स्वामींच्या अवतार कार्याकडे पाहिले म्हणजे हे रूपक अतिशय सार्थ ठरते. त्यांच्या कृपाप्रसादाने सामर्थ्य
प्राप्त झालेले श्रेष्ठ साधक हे या वटवृक्षाच्या पारंब्याच होत आणि त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेच्या घनदाट छायेचा हा प्रचंड वटवृक्ष जोपासला आणि वाढवला. या वटवृक्षाच्या छायेत पशु पक्षी स्त्री पुरुष सर्व कोणताही भेद न ठेवता निवांतपणे याच्या आश्रयाने सुखाने राहत असतात. वडाचे झाड हे श्री स्वामी कृपेनेच प्रतीक मानले जाते. मूळ हा शब्द या ठिकाणी दोनदा आलेला आहे. या दोन शब्दांत वेगवेगळा अर्थ अभिप्रेत असावा असे वाटते. श्री स्वामींनी आधी उल्लेख केलेल्या वटवृक्षाच्या संदर्भात याचा विचार केला तर या वटवृक्षातून निघणाऱ्या पारंब्याचे मूळ हे वर असते. या विश्वाच्या उत्पत्ती करता 15व्या अध्यायात भगवंतांनी ज्या अश्वस्थ वृक्षाच्या रूपकाचा उल्लेख केला आहे तो ऊर्ध्व मूळ आहे. हा अश्वस्थ वृक्ष हा पिंपळ किंवा वड नाही हे स्पष्ट करून त्यांनी सांगितले आहे की हा अतिचंचल असा संसार वृक्ष आहे. या ऊर्ध्व मूळ वृक्षाचे मूळ हे सत्य ब्रह्मतत्व हेच आहे जे ज्ञातृ ने या वहिनी नुसदेची ने जे ज्ञान सुका भरले गगन गाळी वजे जे कार्य ना करणं कारण जय दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणचे ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा गया यया तरुचे ते आर घेणे मुळाचे ते ऐसे असे जे ब्रह्मा ज्ञाता व ज्ञेय या दोही वाचून केवळ शुद्ध ज्ञान आहे व जे सर्व जगात सूक्ष्म आणि सुखाने भरलेले आहे. तसेच जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही व ज्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही, ज्याला दुसरे पण नाही आणि म्हणून एक पणही नाही, जे स्वयंप्रकाश आहे असे जे सत्य ब्रह्मतत्व ते या विश्वाचे मूळ अधिष्ठान आहे. श्री स्वामींनी आपल्या या परब्रह्म स्वरूपाची आणि सर्व व्यापित्वाची कल्पना देण्याकरता हा मूळ शब्द वापरला असावा. दुसरा मूळ शब्द हाही असाच संकेतात्मक आहे. निर्गुणातून सगुण येताना किंवा अव्यक्तातून व्यक्तात येताना वरून खाली असाच क्रम असतो. श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात असे म्हटले आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ धो निर्गुणाचा. या ठिकाणी गणाधीश म्हणून जो उल्लेख केलेला आहे तो आपल्या मनाला उद्देशून केलेला आहे असे वाटते. आपले शरीर म्हणजे निरनिराळ्या इंद्रियांचा एक गण म्हणजे एक संघ होय. या प्रत्येक इंद्रियाला एक एक स्वतंत्र गुण आहे. या इंद्रिय संघाचा आणि गुणसंघाचा अधिपती आपले मन असते. हा गणाधीशच म्हणजे हे मनच निर्गुणाला सगुण रूप देते. त्याच्यापासूनच गुण रूपाला आकार मिळतो. मन हे सर्व व्यापक आहे. सगुणाचा आणि निर्गुणाचा तोच मूळारंभ आहे. आरंभ आहे म्हणजे प्रेरणा आहे. म्हणून श्री स्वामींनी आपल्या निर्गुण आणि सगुण रूपांचा संदर्भ देऊन आपल्या या मूळ स्वरूपाला जाणून घेण्याची प्रेरणा आपल्याला श्री स्वामींपासूनच घ्यावी लागेल असे सुचवले आहे, कारण ते सर्व मनांचे नियता आहेत. म्हणून आपली सर्व इंद्रिय मनबुद्धीसहित त्यांना अर्पण करून त्यांचे मूळ स्वरूप जाणून घेतले पाहिजे. श्री भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला हेच सांगितले आहे, तू मनबुद्धी सांचेची जरी माझी स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाग. अर्जुना, तू मन आणि बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग मद्रुबच होशील हे मी तुला शपथपूर्वक सांगतो. भगवंताला जाणून घ्यायचे असेल तर त्याला संपूर्ण शरण गेले पाहिजे. मला वाटते श्री स्वामींच्या उद्गारातून हेच ध्वनित होत असावे. तर बघा, ही स्वामींची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर ह्या कथा म्हणजे आणखीन तुम्ही कथेवरती व्हिडिओ करा असं मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.